आता 12th स्टँडर्ड मध्ये आपण सर्वात पहिल्यांदा पाहणार इंट्रोडक्शन ऑफ सर्क्युलर मोशन, की जे आपण बेसिक इंट्रोडक्शन, त्याची डेफिनेशन, त्याच्यामध्ये यूज केलेल्या फिजिकल क्वांटिटी पाहिल्या. नंतर पुढे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. मग ह्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये दोन आहेत. इट इज अन एक्सलरेटेड मोशन आणि दुसरं आहे पिरियडिक मोशन. आता एक्सलरेटेड मोशन त्याच्या नावातच आहे, मीन्स एक्सलरेशन. ज्या मोशन मध्ये आपलं एक्सलरेशन यूज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, एक्सलरेटेड मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन होताना एक्सलरेशन होतं म्हणजे काय होतं, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ टाइम तुमचं ज्यावेळेस वेलोसिटी इन्क्रीजिंग फॉर्म मध्ये जाईल किंवा डिक्रीजिंग फॉर्म मध्ये जाईल किंवा कॉन्स्टंट राहील, त्यावेळेस तयार होणारं मोशन इट इज रिलेटेड टू द एक्सलरेटेड मोशन. अँड सेकंड इज द पिरियडिक मोशन, मीन्स पिरियड. आता पिरियड म्हणजे टाइम. मग पिरियड मध्ये आपण काय पाहणार आहे की तुमचं असलेलं टाइम इट इज पार्टिकल और इट इज ऑब्जेक्ट मोशन इन अ सेम टाइम विथ सेम पाथ. म्हणजे ज्यावेळेस तुमचा एखादा ऑब्जेक्ट किंवा पार्टिकल एका इक्वल टाइम इंटरवल्स मध्ये इक्वल टाइम इंटरवल विथ सेम पाथ त्याच्यामध्ये ज्यावेळेस रोटेट होईल त्यावेळेस तयार होणारं मोशन हे काय असेल, पिरियडिक मोशन. असे आपल्याला दोन पाहिजे, एक्सलरेटेड मोशन अँड पिरियडिक मोशन. नंतर कायनेमॅटिक्स सर्क्युलर मोशन. कायनेमॅटिक सर्क्युलर मोशन की जे आपण आधीच पाहिले की डायनॅमिकच्या ज्या दोन ब्रांचेस आहेत, कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स. तर कायनेमॅटिक्स मध्ये आपण विदाउट कन्सिडरिंग द फोर्स हे पाहणार आहे. मग त्याच्यासाठी असलेली इक्वेशन जी इथे आपण बेसिक कंडिशनचे इक्वेशन घेतले होते तेच इक्वेशन आहे, त्यांचं असलेलं आपण रिलेशन पाहणार आहे. द फर्स्ट इट इज रिलेशन बिटवीन angular displacement and angular velocity. इथे आपला ऑब्जेक्ट सर्क्युलर फॉर्म मध्ये फिरतोय. हे त्याचं सेंटर आहे. इथे असलेली ए पोझिशन आणि इथे असलेली बी पोझिशन, त्यांच्यामधला झालेला अँगल म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता ह्या सर्व डेफिनेशन आपण गेल्या वर्षी ज्या 11वी मध्ये पाहिल्या होत्या त्याच डेफिनेशनचा कन्सेप्ट घेणार आहे. म्हणजे वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि एक्सलरेशन. फक्त त्यांच्या पुढे आपण नाव लिहिणार आहे ते अँग्युलर. आता फर्स्ट गेल्या वर्षीची असलेली वेलोसिटीची डेफिनेशन. वेलोसिटी मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. Same, the rate of change of the rate of change of angular displacement with respect to time. It is the simple definition. Omega bar is equal to del theta bar divided by del t bar. Same, angular acceleration means last year is the acceleration definition. The rate of change of velocity with respect to time is here the rate of change of angular velocity with respect to time. It is called as the angular acceleration. हे आपल्या बेसिक दोन डेफिनेशन होत्या, वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी आणि अँग्युलर एक्सलरेशन, जे आपण गेल्या वर्षीच पाहिलेल्या होत्या. आता त्याच्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट रिलेशन आहे ते म्हणजे अगेन relation between linear
velocity and angular velocity and relation between linear displacement and angular displacement. ह्या दोघांचं आपलं रिलेशन पाहिजे. त्याच्यावर आपण तिसरं रिलेशन सुद्धा पाहणार, द रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन अँड अँग्युलर एक्सेलरेशन. तर फर्स्ट आपण पाहूया डिस्प्लेसमेंट, लिनियर अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता इथे लिनियर आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी हा ए पार्टिकल लगेच त्याच्या पुढे ॲट व्हेरी स्मॉल टाइम इथे बी पार्टिकल, ह्या दोघांमध्ये झालेलं स्मॉल चेंज इन अँगल इज डेल थीटा विथ टाइम इंटरवल इज डेल टी. तर ह्या दोघांमध्ये जो आपला चेंज झालेला आहे हे थोडक्यात दिसताना आपल्याला कसं दिसतंय, स्ट्रेट लाईन मध्ये दिसतंय. मीन्स देअरफॉर यस इज इक्वल टू इज रिलेटेड r and theta, जो आपला गेल्या वर्षीचा सिंपल तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये फॉर्म्युला पाहिला असेल तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर्क लेंथ. तीच इथे आर्क लेंथला आपण काय म्हणतोय, लिनियर डिस्प्लेसमेंट इज द सिंपल रिलेशन इज देअरफॉर रेडियस इनटू अँगल किंवा डिस्क्राइब द अँगल इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. s is equal to r into del theta, means the change in displacement is related to the change in into radius into change in angular displacement. आता हा जो कन्सेप्ट आहे तो फक्त शॉर्ट टाइम इंटरवललाच ऍड होऊ शकतो. जर तुमचं डिस्प्लेसमेंट जर मोठं असेल तर नाही, कारण की हा जो सिंपल फॉर्म्युला आहे तो अर्थ लेंथचा सुद्धा फॉर्म्युला अप्लाय केला जातो मॅथ्स मध्ये. इथे अर्थ लेंथ ही a to b असा कर्व येणार आहे जर मोठा पाथ असेल तर, आणि हा जो मोठा पाथ आहे अर्थ लेंथचा a to b चा, इथे आपण म्हणताना याला काय म्हणतोय, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट हे नेहमी स्ट्रेट लाईन मध्ये असतं. म्हणजे तुमचं हे झालं a to b, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं आहे का, तर नाहीये. म्हणून आपण याचं घेताना व्हेरी शॉर्ट टाइम इंटरवल, खूप छोट्या टाइमला किंवा ज्याला आपण इन्स्टंटेनियस टाइम सुद्धा म्हणतो, त्याच्यासाठीच हे इक्वेशन अप्लाय करायचं. लॉंग डिस्टन्स असेल तर नाही. त्यामुळे तुमचं सिंपल रिलेशन झालं लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तसंच द सिंपल रिलेशन इज लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी इज v bar is equal to omega bar into r bar, की जे सुद्धा आपण गेल्या वर्षी 11th स्टँडर्ड मध्ये पाहिलेले. आता इथे v bar, ओमेगा बार आणि r bar हे तिन्हीच्या तिन्ही वेक्टर आहेत. म्हणून इथे आपण देताना सिंबल हा क्रॉस, की जे आपण 11th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आपण म्हणतो क्रॉस प्रोडक्ट ऑर वेक्टर प्रोडक्ट. आणि हे जे इक्वेशन आहे ते लिनियर वेलोसिटीचं वेक्टर फॉर्म मधलं इक्वेशन आहे, की जे आतापर्यंत दोनदा स्टेट बोर्डच्या एमसीक्यू मध्ये विचारलं गेलं. म्हणजे स्टेट बोर्डची जी आपली क्वेश्चन पेपर असते त्याच्यामध्ये एमसीक्यू ला हे रिलेशन एकदा विचारलं, सॉरी दोनदा विचारले. v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस r बार इज द सिंपल इक्वेशन आहे, ते सुद्धा आपल्याला याच्यापासून तयार होतं. आणि सेम थर्ड इक्वेशन, and linear acceleration is equal to angular acceleration into radius vector. म्हणजे हे तिन्हीच्या तिन्ही लिनियर एक्सेलरेशन, अँग्युलर एक्सेलरेशन आणि रेडियस वेक्टर हे तिन्हीच्या तिन्ही एकमेकांना कसे परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे ही तुमची रेडियस, ही तुमची डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड एक्सेलरेशन इन लिनियर फॉर्म, आणि ही सुद्धा काय परपेंडिक्युलर असे की नाही, म्हणजे रेडियसला परपेंडिक्युलर, रेडियसला टेंजेंट असे. म्हणजे तिन्ही कंडिशन एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर्स आहेत. पण आपण सिंपल कन्सेप्ट मध्ये काय म्हणतोय, ज्यावेळेस दोन तुमच्या क्वांटिटी परपेंडिक्युलर्स मध्ये असतील त्याच वेळेस काय होतं तर वेक्टर क्वांटिटी तयार होते. म्हणजे हे आणि हे काय झाले तुमचं असलेलं परपेंडिक्युलर्स मध्ये रेडियस अँड अँग्युलर कंडिशनच्या डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड एक्सेलरेशन द सिंपल फॉर्म. आता आपण पुढे पाहणार आहोत डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट.
आता डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी इज रिलेटेड टू द डायरेक्शन ऑफ, किंवा सिंपल फॉर्म्युला त्याला आपण म्हणतो तो रूल आहे राईट हँड रूल. द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ह्या दोघांमध्ये राईट हँड थंब म्हणजे हा तुमचा काय राईट हँड आहे. हा राईट हँड मध्ये आपले फिंगर्स आहेत आणि हा थंब. हे जे फिंगर मी जर कर्व केले म्हणजे गोल फिरवले किंवा असे मूठ बनवले, हा काय झाला माझा राईट हँड थम्स अपचं सिम्बॉल झालं. तर हे जे दिसतात कर्व फिंगर इज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुमचा पार्टिकल जो मोशन मध्ये होतो ह्या, त्यावेळेस तयार झालेली वेलोसिटी काय झाली वरच्या बाजूला झाली. म्हणजे ज्या वेळेस तुमचं पार्टिकल्स हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेशन म्हणजे हे असं इथून हे असं झालं, त्यावेळेस तुमची असलेली डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी ही कुठे असेल अपवर्ड डायरेक्शनला असेल. कुठल्या बाजूला जाणार आहे तुमची ही वरच्या बाजूला. म्हणजे अँग्युलर वेलोसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा ते पार्टिकल झालेले डिस्प्लेसमेंट त्यांची असलेली डायरेक्शन. इट इज अ सिंपल यूज ऑफ राईट हँड थंब रूल. कर्व फिंगर इज द notation shows the direction of displacement and thumb is the shows the direction of velocity. आता जर हे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरेल, आता आपण काय म्हणतो याला क्लॉकवाईज. म्हणजे आता क्लॉकवाईज मध्ये जर आपण हा थंब, आता याला मला क्लॉकवाईज असं केलंय तर हे काय झालं अँटी क्लॉकवाईज, आणि मी जर असं केलं तर हे काय झालं आता सेम आलं की नाही आपलं क्लॉकवाईज डायरेक्शन. आता थंब कुठे गेला आपला खाली गेला. मीन सिंपल इथे तुमची डायरेक्शन काय झाली डाऊनवर्डला आली. म्हणजे ज्यावेळेस तुमचा ऑब्जेक्ट हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरेल त्यावेळेस अँग्युलर वेलोसिटी अपवर्ड डायरेक्शनला असेल, आणि ज्यावेळेस तुमचा ऑब्जेक्ट हा क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरेल त्यावेळेस तुमची अँग्युलर वेलोसिटी कुठे असेल डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. इज द सिंपल कन्सेप्ट युजिंग बाय द राईट हँड थंब रूल. हा कोणता आहे आपला राईट हँड थंब रूल. हा एक्झाम परीक्षेला 1 मार्क्सला विचारू शकतात एमसीक्यू किंवा डेफिनेशन मध्ये. आता पुढचा पॉइंट आपला त्याच्याशी रिलेटेड इज द रिलेशन बिटवीन पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. हे सिंबल लक्षात ठेवा. टी फॉर पिरियड किंवा टाइम पिरियड आणि एन फॉर फ्रिक्वेन्सी. मग टाइम पिरियड म्हणजे काय आहे, म्हणजे जी आपण कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये इट इज अ पिरियडिक मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये जे पिरियडिक मोशन पाहणार आहे तेच इथे आपण टाइम पिरियड्स मध्ये पाहणार. तर टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन और कंप्लीट वन सर्कल इज कॉल्ड एज टाइम पिरियड. म्हणजे हा इथे आपण एक सर्कल कन्सिडर, हा पार्टिकल आहे. स्टार्टिंग टाइम टी इज 0 स्मॉल टी. इथून असं गोल फिरत टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन और कंप्लीट वन सर्कल इन टाइम इज कॉल्ड एज टाइम पिरियड और पिरियडिक टाइम. तर त्यासाठी त्याला काहीतरी टी एवढा वेळ लागेल आणि ह्या लागलेल्या टी ला आपण काय म्हणतो पिरियडिक टाइम इज कॅपिटल टी. आता सेकंड आपल्याकडे फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी इज रिलेटेड टू द टाइम. Frequency means the particle performing the number of revolution in unit time. म्हणजे काहीतरी टाइम आपण कन्सिडर करू 1 सेकंद 10 सेकंद किंवा 1 मिनिट. the number of revolution performed by unit time.
म्हणजे इथे तुमचे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे एका सेकंदात हा किती वेळा गोल फिरतो किंवा एका मिनिटात तो किती वेळा, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. अशा दोन डेफिनेशन, ह्या दोन्ही डेफिनेशन परीक्षेला विचारतात. टाइम पिरियड्स मीन द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन or complete one circle is called as periodic time, and frequency means it is the object, the number of revolution in unit time is called as frequency. आणि ह्या डेफिनेशन आपल्याला पुढे पुष्कळ चॅप्टर्स मध्ये आपण यूज करणार, म्हणजे जसं ऑसिलेशन असेल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स असेल किंवा साऊंड असेल, त्या सगळ्या ब्रँच मध्ये आपल्याला डेफिनेशन येतात. किंवा तुम्ही गेल्या वर्षी साऊंड मध्ये सुद्धा पाहिले असेल डेफिनेशन, तिथे येते ती आपली टाइम पिरियड्स ऑफ साऊंड. त्याच्यानंतर रिलेशन ऑफ ऑसिलेशन मध्ये सुद्धा येतं. ऑसिलेशन मध्ये आपण काय म्हणणार, तर जसं आपण टू कंप्लीट वन सर्कल म्हणतो किंवा कंप्लीट वन रिव्हॉल्युशन, ऑसिलेशन मध्ये म्हणणार टू कंप्लीट वन ऑसिलेटेड किंवा कंप्लीट वन व्हायब्रेशन. त्यानुसार त्याची डेफिनेशन काय होणार आहे, बदलत जाणार आहे. सिंपल डेफिनेशन आहे आपल्याला टाइम पिरियडची. आता त्यानंतर सेकंड आहे द रिलेशन बिटवीन टाइम पिरियड टी अँड फ्रिक्वेन्सी एन, ह्या दोघांमध्ये असलेलं रिलेशन. आता या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, इथून एक सर्कल पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे काय, आपल्याकडे टाइम पिरियड इज टी, आणि तेवढ्या वेळा ह्याने किती फ्रिक्वेन्सी केली, म्हणजे कन्सिडर करू इथे आपल्याकडे 1 सेकंद आहे, ह्याला संपूर्ण एक सर्कल पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतोय, 1 सेकंद लागतोय. आता जर एक पार्टिकल घेतला आपण, दुसरा पार्टिकल, आणि त्या दुसऱ्या पार्टिकलने नंबर ऑफ रिव्हॉल्युशन इन 1 सेकंड, जर एका सेकंदात 10 रिव्हॉल्युशन केले, किती केले, 10 रिव्हॉल्युशन इन 1 सेकंड. एक पार्टिकल घेतलं की त्यांनी काय केले, 10 रिव्हॉल्युशन, म्हणजे तो 10 वेळा गोल गोल फिरलाय एका सेकंदात. तर मग त्याचा टाइम पिरियड काय झाला, की मग त्याला एक सर्कल पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागला. क्वेश्चन काय आहे की त्याने एका सेकंदात 10 वेळा फिरलाय तो, तर मग त्याला एकदा फिरण्यासाठी किती वेळ लागेल. किंवा अजून आपण सोपं करू, 10 रिव्हॉल्युशन साठी त्याला 10 सेकंद लागले, 10 रिव्हॉल्युशन साठी त्याला 10 सेकंद लागले. तर एका रिव्हॉल्युशन साठी म्हणजे एक सर्कल पूर्ण करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, म्हणजे ज्याला आपण टाइम पिरियड म्हणणार आहे, ते 1 सेकंद येणार आहे की नाही. कसं फाइंड आउट केलं, तर 10 डिवायडेड बाय 10, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन डिवायडेड बाय नंबर ऑफ टाइम. The simple relation is therefore 1 divided by n is the, तर आपलं रिलेशन काय येणार आहे, 1 divided by n. म्हणजे तुमचं असलेलं दोघांचं रिलेशन उत्तर 1च आलं पाहिजे. म्हणजे 10 सेकंदामध्ये किती रिव्हॉल्युशन केले, 10 केले, तर एका रिव्हॉल्युशनला किती वेळ लागला, त्याला 1 सेकंद लागला की नाही. इज द डिवायडेड बाय, तो 1 आन्सर कधी येणार आहे, 1 डिवायडेड बाय n. द टाइम पिरियड t इज इक्वल टू 1 बाय n इज द सिंपल रिलेशन. हे त्याचं असलेलं सिंपल इक्वेशन ऑर n इज इक्वल टू 1 बाय t. कन्सेप्ट कळतो. इथे आपण काय सांगतोय ते की टाइम पिरियड म्हणजे एक सर्कल पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय म्हणतो की एका युनिट टाइम मध्ये त्यांनी केलेले नंबर ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजे 10 सेकंदामध्ये जर त्यांनी 10 केले, तर एका सेकंदात एकच करणार आहे की नाही, मीन्स 1 डिवायडेड बाय 1 रिव्हॉल्युशन. म्हणजेच 1 रिव्हॉल्युशन म्हणजेच काय आलं, तर n आला. त्यासाठी आलेलं उत्तर आपलं असं काय, टी ऑफ टाइम पिरियड. त्याच्यानंतर सेकंड रिलेशन येते म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. इज इक्वल टू ओमेगा. मग अँग्युलर व्हेलॉसिटी त्याचं रिलेशन टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी, या दोन आपल्याला सिम्बॉल साठी काय करायचंय, फाइंड आउट करायचं.
तर angular velocity is the simple relation omega is equal to 2 pi divided by t. म्हणजे angular velocity काय आहे 2 pi divided by t or 2 pi into 1 by t जर मी सेपरेट केलं तर therefore 1 by t is equal to r means 2 pi r. असे आपल्याकडे दोन फॉर्म्युले तयार होतात. angular velocity चा टाइम पिरियडशी रिलेशन and frequency असलेलं रिलेशन is the omega is equal to 2 pi t or omega is equal to 2 pi. मग हे जे दोन रिलेशन हे कसे आले? सिंपल क्वेश्चन आहे की नाही? हे इथं आपण डायरेक्ट लिहिलेलं आहे, पण 11th स्टँडर्ड मध्ये आपण हे शिकलेलं आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय टी. ते पाहू आपण. सिंपल छोटंसं रिलेशन आहे त्याचं. v इज इक्वल टू ओमेगा इनटू r. v म्हणजेच काय? अँग्युलर वेलोसिटी इनटू रेडियस अँड सेकंड हा एक सर्कल. इथे ए ऑब्जेक्ट की जो फिरून पुन्हा इथेच येणार, ज्याला आपण काय म्हणतो वन कंप्लीट सर्कल. मग त्याच्यासाठी लागलेलं डिस्प्लेसमेंट ए पासून पुन्हा ए कडे ते काय झालं 2 पाय r, ज्याला आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणतो. म्हणजे त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणून ते काय झालं 2 पाय r. आणि त्याच्यासाठी लागलेला वेळ म्हणजे कंप्लीट एक सर्कलला लागलेला वेळ म्हणजे टी. वेलोसिटी इज इक्वल टू द डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. मग कव्हर केलेला डिस्टन्स काय? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आणि लागलेला एक सर्कलचा असलेला टाइम त्याला आपण पिरियडिक टाइम काय म्हणतो टी. जर हे दोन्ही इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड LHS सेम म्हटल्यावर RHS सुद्धा काय येणार? सेम येणार. इथे r काय झाला? कॅन्सल. मीन्स ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय t इज द सिंपल रिलेशन. म्हणजे तुमचं हे झालं ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय t आणि पुढे काय तेच लिहिलं होतं आपण 2 पाय इनटू n म्हणजे हा टाइम पिरियड आणि हे फ्रिक्वेन्सी. हे 1 मार्क्स क्वेश्चन साठी आपल्याला विचारलं जातं. पुढे आता इथे आपण पिरियडिक मोशन पाहतोय. पिरियडिक मोशन मध्ये दोन तयार होतात. एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पिरियडिक मोशन म्हणजेच कोणतं मोशन? ज्यावेळेस पार्टिकल एका इक्वल टाइम इंटरवल मध्ये गोल गोल फिरेल त्यावेळेस तयार झालेलं मोशन. मग त्या मोशन मध्ये तुमची जी वेलोसिटी आहे ती दोन फॉर्म मध्ये येते. एक युनिफॉर्म आणि दुसरी येते ती नॉन युनिफॉर्म, की ज्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मीन्स UCER. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कुणाला म्हणायचं? if the speed of particle rising in constant velocity or constant motion is called as uniform circular motion. म्हणजे तुमचं असलेलं कॉन्स्टंट वेलोसिटी. आता इथे तुमची वेलोसिटी कशी आहे? कॉन्स्टंट आहे. त्यावेळेस तयार झालेलं मोशन हे काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग कॉन्स्टंट वेलोसिटी असेल तर त्यावेळेस तयार होणारं एक्सेलरेशन, द रिस्पॉन्सिबल एक्सेलरेशन for uniform circular motion responsible acceleration is म्हणजे कोणतं एक्सेलरेशन आहे? सेंट्रिपिटल और रेडियल एक्सेलरेशन. मग ज्यावेळेस तुमचं ऑब्जेक्ट हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट होईल त्यावेळेस तयार झालेलं जे एक्सेलरेशन किंवा ज्या एक्सेलरेशन मध्ये तयार होतं ते कोणतं येतं? सेंट्रिपिटल ऑर रेडियल एक्सेलरेशन. इट इज सिम्बॉल फॉर AR. आणि हे सुद्धा आपण गेल्या वर्षी रिलेशन पाहिलं. AR इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू R और मायनस V स्क्वेअर अपॉन R और V माइनस V ओमेगा. हे तीन इक्वेशन आहेत आपले. रेडियल एक्सेलरेशन चे माइनस ओमेगा स्क्वेअर
अपॉन आर, हे सगळे वेक्टर फॉर्म मध्ये मायनस व्ही स्क्वेअर अपॉन आर और मायनस व्ही इंटू ओमेगा असे तीन फॉर्म्युले तयार होतात रेडियल एक्सेलरेशन और सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. आता हे जे रिलेशन आहे तिथे निगेटिव्ह साइन आपण इंडिकेट केले, त्या निगेटिव्ह साइनचा सुद्धा अर्थ आहे की ह्या एक्सेलरेशनचं आणि ह्या रेडियसचं काय रिलेशन. हे वेक्टर क्वांटिटी म्हणजे हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत आपल्याला माहितीच आहे. पुन्हा ह्या दोघांमध्ये काय रिलेशन म्हणजे रेडियल एक्सेलरेशन आणि रेडियस किंवा पोझिशन वेक्टर. सी सेंटर आणि ए आपला हा पोझिशन झाला. रेडियस वेक्टर इज ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर, म्हणजे ही जी तुमची पोझिशन वेक्टर ही सेंटरच्या बाहेर जाते. देन तर रेडियल एक्सेलरेशन इज टुवर्ड्स द सेंटर, ही कुठे येते सेंटर कडे येते, मीन्स टुवर्ड्स द सेंटर. तर रेडियस वेक्टर अँड रेडियल एक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल एक्सेलरेशन ह्या दोघांचं रिलेशन कसं आहे तर हे दोन्ही एकमेकांना अपोजिट डायरेक्शन मध्ये, मीन्स निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट the opposite direction of radial acceleration and position vector or radius vector. हे दोन्हीच्या दोन एकमेकांना कसे अपोजिट फॉर्म मध्ये, म्हणून इथे आपण हे निगेटिव्ह साइन इंडिकेट्स करतो की जेणेकरून यांचे आपल्याला काय कळते डायरेक्शन कळते. रेडियल एक्सेलरेशन इज द टुवर्ड्स द सेंटर अँड पोझिशन वेक्टर इज अवे फ्रॉम द सेंटर, म्हणजे हा तिकडे चाललाय आणि हा इकडे येते. दोघांचं असलेली डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून it is shown by the negative sign. It indicates that the direction of radial acceleration. कारण की वेक्टर मध्ये डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे आणि ही क्वांटिटी आपली वेक्टर आहे. इथून तुम्ही फक्त मॅग्निट्यूड काढू शकता पण डायरेक्शन शोज बाय द निगेटिव्ह साइन. आता सेकंड आहे आपलं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. Non-uniform circular motion is again non-uniform circular motion. The speed of particle is variable. इथे नॉन युनिफॉर्म म्हणजे सारखं, नॉन म्हणजे सारखं नाही, म्हणजे काय आलं ते व्हेरिएबल आलं. मग ते व्हेरिएबल म्हणजे काय झालं, इट इज इन द फॉर्म ऑफ इन्क्रीज और decrease, increasing or decreasing. The simple definition: in the circular motion the speed of particle is variable, increasing or decreasing. It is called as non uniform circular motion. आता इथे येणार एक्सेलरेशन, आपण आधी युनिफॉर्म एक्सेलरेशन मध्ये म्हणतोय की तुमची वेलोसिटी कॉन्स्टंट आहे, म्हणजे तुमचं असलेलं एक्सेलरेशन जर वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर एक्सेलरेशन नक्की 0 असलं पाहिजे. सिंपल डेफिनेशन आहे एक्सेलरेशन इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, म्हणजे दोन वेलोसिटी मधला असलेला डिफरन्स. तरी तिथे आपण वेलोसिटी कन्सिडर केली त्या वेलोसिटीला आपण म्हणतो सेंट्रिपिटल आणि सेंट्रिपिटल ऑर रेडियल एक्सेलरेशन. तसंच इथे ह्या नॉन युनिफॉर्म म्हणजे व्हेरिएबल ऑफ वेलोसिटी, व्हेरिएबल वेलोसिटी मुळे तयार झालेल्या एक्सेलरेशनला आपण काय म्हणणार आहे टँजेन्शियल एक्सेलरेशन. ही कोणते एक्सेलरेशन तयार होत आहे टँजेन्शियल. आता याला टँजेन्शियल का म्हणलंय म्हणजे नक्कीच ही सर्कलला टँजेंट असली पाहिजे. सी सेंटर इथे तुमचा ए ऑब्जेक्ट आहे, इथून गेलेली जी एक्सेलरेशन आहे ए टी जिला आपण टँजेन्शियल एक्सेलरेशन म्हणतो आणि तिथे असलेली वेलोसिटी इज व्ही बार. आता इथे जर ही वेलोसिटी इन्क्रीजिंग फॉर्म मध्ये असेल, वेलोसिटी इज इन्क्रीज. जर तुमची वेलोसिटी जर इन्क्रीज होत असेल तर तुमचं एक्सेलरेशन असं पुढे पुढे ते सुद्धा काय होत जाणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे.
आणि जर तुमची वेलोसिटी डिक्रीज होत असेल, डिक्रीज होते म्हणजे काय ते, तर तुमचं एक्सेलरेशन हे अपोजिट डायरेक्शनला आलं पाहिजे. ज्यावेळेस तुमचं वेलोसिटी वाढत जाणार म्हणजे तुमचं एक्सेलरेशन सुद्धा त्याच डायरेक्शन मध्ये जात आहे. जर तुमची वेलोसिटी कमी कमी होत आहे म्हणजे तुम्ही त्याला काय करता, अपोज करता, म्हणजे तुमची वेलोसिटी एक्सेलरेशन काय येते, अपोजिट डायरेक्शनला येते. म्हणजे तुमची जे टँजेन्शियल एक्सेलरेशन इट इज डिपेंड्स बाय, म्हणजे त्याची डायरेक्शन क्लॉकवाइज, अँटी क्लॉकवाइज और क्लॉकवाइज, इट इज डिपेंड बाय द वेलोसिटी इज इन्क्रीजिंग और वेलोसिटी इज डिक्रीजिंग. याच्यावरती ते डिपेंडेंट्स आहे. म्हणजे तुमची युनिफॉर्म पार्टिकल मध्ये जर प्लेन सेम असेल तर डायरेक्शन ऑफ अँग्युलर एक्सेलरेशन और टँजेन्शियल एक्सेलरेशन, ही टँजेन्शियल झाली, अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा, it is again depending by the variable angular velocity, it depends by variable angular velocity. त्याच्यावरतीच डिपेंड्स आहे, म्हणजे इन्क्रीज आहे की डिक्रीज आहे. जर तुमची अँग्युलर वेलोसिटी इन्क्रीज झाली, अँग्युलर वेलोसिटी increases, angular acceleration it is in the same direction, and angular velocity decreases, the angular acceleration is opposite direction. म्हणजे तुमची तयार झालेली अँग्युलर एक्सेलरेशन आणि अँग्युलर वेलोसिटी सिंपल आपण एक डायग्राम मध्ये पाहू. आता जर तुमची अँग्युलर एक्सेलरेशन हे जर इन्क्रीज होत असेल, सॉरी अँग्युलर वेलोसिटी जर इन्क्रीज होत असेल, वरच्या बाजूला जात असेल, तर तुमचं अँग्युलर एक्सेलरेशन हे सुद्धा कुठे असलं पाहिजे, वरतीच असलं पाहिजे, म्हणजे सेम डायरेक्शन मध्ये. आता सेकंड कंडिशन मध्ये पाहू आपण. आपण रोटेशनची सेम डायरेक्शन घेतो दोघांकडे, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. इथे सुद्धा तुमची अँग्युलर वेलोसिटी वरच्या बाजूला आहे, पण अँग्युलर वेलोसिटी इज डिक्रीज किंवा डिक्रीज, अँग्युलर वेलोसिटी इज डिक्रीजिंग. तर तुमचं अँग्युलर एक्सेलरेशन हे खालच्या बाजूला आहे, म्हणजे डाऊनवर्ड्स. हे एकमेकांना कसे अपोजिट आहे. म्हणजे डिक्रीज असेल तर डायरेक्शन ऑफ वेलोसिटी अँड एक्सेलरेशन अपोजिट, अँड increasing फॉर्म मध्ये असेल तर डायरेक्शन ऑफ वेलोसिटी अँड एक्सेलरेशन इज सेम. म्हणजे ह्याला आपण म्हणतो along or opposite direction. The angular velocity is variable, then angular acceleration is the along or opposite to the direction of velocity. The simple concept for non-uniform circular motion. तसं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तुमचे एक्सेलरेशन ही एकाच डायरेक्शन मध्ये जाणार, जिला आपण सेंट्रिपिटल किंवा रेडियल एक्सेलरेशन म्हणतो. कारण तिथं असलेली तुमची वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. आणि नॉन युनिफॉर्म मध्ये ही व्हेरिएबल, म्हणजे व्हेरिएबल दोन टाइप मध्ये येणार आहे, इन्क्रीज और डिक्रीज मध्ये. तसं युनिफॉर्म मध्ये ती कॉन्स्टंटच राहणार, त्यामुळे तिथे डायरेक्शनचा यूज होत नाही. असं आपला सिंपल कन्सेप्ट आहे. इथे जे आपण नोटेशन पाहिले होते किंवा जे रिलेशन पाहिले होते हे इम्पॉर्टन्स आहे. ते म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की यस म्हणजे काय, इज द लिनियर डिस्प्लेसमेंट. V linear velocity, A linear acceleration. हे इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर सेकंड आपण ह्या चॅप्टर मध्ये पाहिलं तर अँग्युलर फॉर्म मध्ये, म्हणजे थीटा इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी,
अल्फा इज अँग्युलर ॲक्सिलरेशन. हे तीन सिम्बॉल आणि हे तीन सिम्बॉल हे ट्रान्सलेशनल मोशन मध्ये येतात आणि हे सर्क्युलर मोशन मध्ये असलेले तीन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर ॲक्सिलरेशन. हे तिन्ही सुद्धा कसे असतात तर सर्कलला किंवा प्लेनला परपेंडिक्युलर असतात आणि हे तिन्ही सर्कलला टँजंट मध्ये असतात. पुन्हा हे एकमेकांना सुद्धा परपेंडिक्युलर असतात. ते एक 1 मार्क्स क्वेश्चन विचारला जातो की वेलोसिटी, लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटीचे डायरेक्शन कसे दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यात सेकंड आपण पाहिलं ए आर रेडियल और सेंट्रिपिटल एक्सलरेशन. त्याच्यानंतर दुसरं आहे ए टी टँजेन्शियल एक्सलरेशन and capital T time period. या फ्रिक्वेन्सी आणि ह्यांचे असलेले रिलेशन आणि लास्ट आर इज रेडियस वेक्टर और पोझिशन वेक्टर किंवा त्याला रेडियस सुद्धा म्हणतात. हे सगळे आतापर्यंत आपले झालेले चॅप्टर मधले नोटेशन आहे. आणि हा संपूर्णच्या संपूर्ण पार्ट्स आपला 11 शी रिलेटेड आहे म्हणजे कायनेमॅटिक्स. आपल्याला कायनेटिक्स मीन्स विथ कन्सिडरिंग द फोर्स तो पुढे पाहायचा म्हणजे आपण सेकंड लेक्चर मध्ये ते पाहणार आहे. त्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि त्यांच्या इफेक्टमुळे तयार झालेलं रिलेशन म्हणजे फोर्समुळे तयार झालेलं जे काय मोशन आहे ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार. ओके, थँक्स.